तर फायनली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 आकार घेते आहे। त्या संदर्भातली एक मोठी अपडेट आली आहे, ती आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्याला माहिती आहे की सहकार विभागाच्या माध्यमातून पात्र अपात्र शेतकऱ्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। आता फक्त मंत्रिमंडळ मंजुरी आणि शासन निर्णय बाकी आहे। कर्जमाफीची जी काय प्रक्रिया आहे ती आता पूर्ण झालेली आहे। या वर्षी ज्या कर्जमाफीची योजनेची जी घोषणा आहे, जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ती अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं आहे आणि 31 मे 2026 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर, त्या जयंतीच्या निमित्तानं आणि त्याच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं कर्जमाफीची योजना आहे। त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या दिवशी याचा शासन निर्णय त्या ठिकाणी येऊ शकतो अशा चर्चांना उधाण आलेले आहे आणि त्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, कारण की त्या दिवशी अहिल्यादेवींची जयंती आहे। कर्जमाफी प्रक्रिया जो विभाग राबवतो त्या विभागाचे मंत्री अर्थात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काय म्हणालेत बघा। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकेल या संदर्भात सर्व तजवीज करण्यात आली आहे। आपल्या जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँका 67% शेतकऱ्यांना कर्ज देतात, तर राष्ट्रीयकृत बँका 26% शेतकऱ्यांना कर्ज देतात। त्यांचं टार्गेट 80% आहे। त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। सिबिलची मागणी कोणत्याही बँकांनी करू नये या संदर्भात सर्व बँकांना सांगितलं आहे। प्रत्येक शाखेला पीक कर्जासाठी सिबिलची अट नाही हे स्पष्ट आदेश काढले आहेत। हे कोण म्हणतायत? तर राज्याचे सहकार मंत्री म्हणत आहेत। आता पुढची अपडेट आपण जाणून घेऊयात की 31 मे ला जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे त्या दिवशी नेमकं काय होऊ शकतं। तर पहिले तर अधिकृत शासन निर्णय येऊ शकतो, त्यानंतर त्याचे पात्रता निकष काय आहेत, कारण की जी प्रवीण परदेशी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आणि मित्राचे चेअरमन आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफी समिती नेमली होती। त्यांनी जो अहवाल दिला होता त्या अहवाल अजून शासनानं पब्लिक केलेला नाहीये, तर तो अहवाल त्यावेळेस पब्लिक होऊ शकतो, त्याचे पात्रता निकष समोर येऊ शकतात। कारण की 30 जूनच्या आत जर करायचं म्हटलं तर ते 31 मेच्या दरम्यान त्यांना ते करावंच लागणार आहे। त्याच्यानंतरचं आहे अर्ज प्रक्रिया, नंतर बँकांना सूचना, लेखी आणि ऑनलाईन पोर्टल या संदर्भातली सर्व कारवाई होऊ शकते। थोडक्यात काय आहे तर योजना जाहीर झाली आहे, नावही जाहीर झाले, कर्जमाफीची मर्यादा सुद्धा जाहीर झाली आहे। फक्त आता पात्रता, अटी, शर्ती, निकष हे यायचे ते 31 मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी येऊ शकतात, कारण की या वर्षीची कर्जमाफीची योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं आपण चालवत आहोत, आपलं राज्य सरकार चालवत आहे। अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आहे की अपडेट काय आहे तर 31 मे ला अहिल्यादेवींची जयंती, त्या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकार त्यांच्या नावानं जी कर्जमाफीची घोषणा केली आहे त्याचा शासन निर्णय काढू शकतो। पुढचे अपडेट सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।